आज पहिल्यांदा मी एवढ्या लवकर सकाळी सकाळी उठले होते. आज 26 जानेवारी 2026 रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिवस. आज आपण 77वा प्रजासत्ताक दिवस सेलिब्रेट करणार. त्यामुळेच आज मी एवढ्या लवकर उठले होते आणि मला शिवमच्या स्कूलमध्ये देखील जायचं होतं. तर नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आपल्या या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. एरवी मी हे सगळे कामं काय उठून करत नाही, म्हणजे लवकर एवढ्या काही उठत नाही, पण आज शिवमचं आवरायचं होतं मलाच आणि घरचे दुसरे पण कामं मलाच आवरावं लागणार होते, म्हणून मी थोडं लवकर उठले. मग काय पाणी वगैरे लावून घेतलं आणि गॅस वगैरे घासायला घेतला, कारण टिफिनसुद्धा शिवमला द्यायचा होता. त्यांना शाळेतून यायला म्हणजे थोडं 10-11 वाजतात. मग थोडं जेवायला दिलं की मग थोडंसं मुलांना पण बरं वाटते. त्याच्यामुळं त्यांच्या टीचरने सांगितलं होतं टिफिन पण द्यायचा. तर शिवमला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मम्मी तू तिरंगा राईस करतेस ना, तसा राईस बनवून दे. म्हणून मग काय मला सोपं झालं. सांगितल्यानंतर थोडंसं सोपं जाते करायला. मग मी लागलीच करायला घेतले. तर कांदा, त्याच्यानंतर काही खडे मसाले, इथं टमाटा आणि गाजर थोडंसं होतं ते देखील चांगलं फ्राय करून घेतलं आणि त्यात पाणी टाकून तांदूळ देखील टाकून घेतले. तोपर्यंत भात इथं शिजते, तोपर्यंत भांड्या वगैरे सुद्धा घासून घेतले. छान असा भात शिजला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला कलर टाकायचा होता, हिरवा आणि केशरी कलर टाकायचा होता आणि पांढरा तर भातच होता. त्याच्यामध्ये मी काय हळद वगैरे टाकली नव्हती. त्याच्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये फूड कलर मिक्स केला आणि ते देखील याच्यामध्ये टाकून घेतला. नुसतं खडे मसाले टाकून जरी भात केला ना खूप छान लागतो. आणि मी खडे मसाले टाकून त्याच्यासोबत कांदा, लसूण, अद्रक, टमाटर देखील इथं ॲड केलं होतं. त्याच्यानंतर थोडा वेळ झाला, 7 वाजले. शिवमला 7:45ला जायचं होतं, म्हणून त्याला देखील इथं उठवून घेतलं, आंघोळ वगैरे घातली आणि त्याचा आवरायला घेतला. एरवी मी हे आवरत नाही, शक्यतो शिवमच्या पप्पाच आवरून देत असतात. काल त्यांना जायचं होतं म्हणून ते कपडे देखील त्याचे रेडी करून गेले होते. त्यांनी घरी नसल्यामुळं माझं काही तर मन लागत नव्हतं, पण समोर जे येईल ते करावं लागत असं, जसं येईल तसं राहता आलं पाहिजे. म्हणून मग मी शिवमचं इथं आवरायला घेतलं आणि शिवमचं आवरून झालं. दिव तर झोपलेली होती, म्हणून म्हणलं चला लवकर त्याला सोडून यावं. तिला घरी झोपल्याला सोडून दिलं आणि नंतर शिवमला सोडायला गेले, कारण ती तेवढ्यात काही उठणार नव्हती. शिवमच्या स्कूलमध्ये चांगली तयारी चालू होती, मॅडम लोक तर आलेलेच होते. त्याला सोडून आल्यानंतर मी घरी आले. सूर्य मस्त असं उगवायला दिसत बघून मला खूप छान आणि प्रसन्न वाटलं. शिवमला सोडायला गेलं तर कधीतरी सूर्य दिसतो, नाही तर एरवी घरात असलाच सूर्य उगवताना आणि मावळताना दोन्ही पण दिसत नाही. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली, लागली तिथं देवपूजा देखील करून घेतली. अजून काही आमच्या देव मॅडम उठल्या नव्हत्या. 9:30 टाईम झाला होता, पण ती काही उठली नव्हती. मग तिचं उठल्यानंतर तिचं पण आवरून घेतलं. तसं आम्हाला स्कूलमध्ये 8:30ला बोलवलं होतं, पण ती उठली नसल्यामुळं मला 9:30 9:45चा टाईम झाला. पण म्हणलं असू द्या, चक्कर मारून यावं, म्हणून मी पण दिवचं पण आवरलं आणि माझं पण आवरलं. ड्रेस कोड दोघीचा थोडा थोडा सेम केला होता. तसं त्या अगोदरचाच रेडी होता, पण घालायला भेटला नव्हता इतके दिवस. यावेळेस मात्र आधी रात्री तिचा काढून ठेवला होता आणि दोघी पण इथं छान असं तयार झालो आणि शिवमच्या स्कूलला जायला निघलो. अपार्टमेंटमध्ये सुद्धा असतो झेंडा, पण आज मला खूप उशीर झाला होता, म्हणून वाटलं आहे की नाही काय माहीत, की संपला की काय हे पण वाटलं होतं. त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो. अपार्टमेंटमधलं नेमकंच कार्यक्रम झाला होता. सगळे फोटो वगैरे काढत होते, मी पण त्यांच्यासोबत फोटो काढले आणि तिथं न थांबता डायरेक्ट स्कूलमध्ये आले, कारण मला खूप उशीर झाला होता. आणि शिवमचा डान्स वगैरे सुद्धा शिवमचा स्कूलमधला संपून गेला होता. त्यांच्या मॅडमने इथं थोडासा परफॉर्मन्स केला होता, ते देखील बघितला. शिवमचा डान्स की आज मला बघायला भेटला नाही, कारण ती उठली नसल्यामुळं मला घरीच थांबावं लागलं आणि त्याच्यामुळे ते मी मिस केलं. मात्र इथं मी उपस्थित राहिले एवढं माझ्यासाठी खास होतं, कारण रिपब्लिक डे आपल्यासाठी एक सणापेक्षा काही कमी नाही आहे. कारण थोरवीरांनी आपल्याला इंग्रजांपासून इथं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच्यामुळे आजचा दिवससुद्धा सणासारखाच मी नेहमी सेलिब्रेट केल्यासारखा करते. आणि नाही घरी तर मी स्कूलमध्ये नेहमी दरवर्षी जाते. 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, मी आवडीनं जाते आणि मला आवडते सुद्धा. आपलं बालपण तर निघून गेलं, पण या मुलामध्ये परत एकदा आपल्याला आपलं बालपण जगायला भेटतंय. तर अशी आमच्या स्कूलमधून आल्यानंतर अपार्टमेंटमध्ये मुलं खेळत होते, त्यांच्यासोबतसुद्धा फोटो काढले. आणि एवढं मेकअप केलं म्हणलं तर थोडाफार फोटो पाहिजेच. एवढं काही खास नाही, पण तरी फोटो काढल्याशिवाय माझं काही मन भरत नाही. खालून वरी आल्यानंतर शिवम आणि दिवला जरा जास्तच भात करून घेतला होता, कारण धनी गावाला गेले असल्यामुळे भात थोडा जास्तच टाकला. म्हणलं ते देखील खातील, म्हणजे मला डबल करायची गरज नाही पडणार. आणि लगेच त्यांना इथं वाढायला घेतलं, कारण भूक दोघांना पण लागली होती. शिवमला काही आज अपार्टमेंटमधला समोसा भेटला नव्हता, कारण मी लागली स्कूलमध्ये आल्यामुळे अपार्टमेंटमधला कार्यक्रम संपून गेला होता. आल्यानंतर मला मागत होता,
पण तिथले का समोसा संपल्यामुळे मी काय त्याला देऊ शकले नाही. नंतर घरी आल्यानंतर त्या दोघांसाठी वाढून घेतलं. देऊचे तर नेहमीचेच नाटके चालू असतात. खायला म्हणलं की तिला खूप एनर्जी घालवावी लागते. कितीही चांगलं आपण खायला करा किंवा कसंही करा. तर आज छान असा दिवस, सकाळी सकाळी असं फ्रेश होऊन कुठे जायचं असलं की मला पण छान वाटते आणि मनाला पण प्रसन्न वाटते. ते इतक्या लवकर उठून आम्ही तिघंजण आज गेलो होतो स्कूलला. देऊमुळं मला तसा थोडा उशीर झाला, पण असं जायला तर भेटला. तर आजची 26 जानेवारी अशी सेलिब्रेट झाली, असा माझा ब्लॉग होता. ह्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर मला मात्र जेवायला काही भात उरला नव्हता, कारण खूप छान असा भात झाला होता. शिवमने सगळ्याच खाऊन टाकला. चांगलं असलं की त्याला खायला मस्त आवडते. मला काही उरलं नव्हतं, मग मी माझ्या आवडीचं इथं जेवायला बनवलं होतं. भाकरी आणि चटणी, त्याच्यासोबत घरात जे होते सलाद ते सगळंच घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी देखील जेवायला बसले. देव झोपी गेली होती झोक्यामध्ये किचनमध्ये माझ्यासोबत भाकरी करता करता, आणि ती झोपली म्हणून मग मी लागली जेवायला घेतलं. शिवमला चांगलं चांगलं खायला असलं की भूक लागते. भाकर आहे म्हणून खायला चल म्हणलं तर मग मात्र त्याची भूक गेली होती. तर आजचा दिवस असा गेला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.